हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज सकाळी सकाळी काय झालं असेल, आमच्या ह्या एरियामध्ये साप निघालाय. पाणी टाकले होतं ना थोडस बोरा बघ. हा 7:30 मोठा म्हणले मला की पळा तुम्ही. गल्लीतले लोक आले असते खाली येऊन बसले प्लेट्स आहे त्याच्यामुळे आपल्या ते शूट मध्ये वगैरे गेलं मग जाऊ. आणि ते काहीतरी लागलं म्हणलं काय लागलं पाहिलं तर बीटी की त्यामध्ये बेंडकी ची म्हणूनच म्हणलं बेंडकी असती कधी बेंडकी जाऊन बसलेली पावसामुळे निघताय सगळे साप. लागलं ते पाय घातलं बूट चेक करूनच घातला पाहिजे. तेव्हापासून घाल तुम्ही चेक करू. आज आपला आवरत नाही आता तुझ्या बिजून काहीच नाही. बसला बसू द्या बिचाऱ्याला 9:30 वाजले. आपण आता पाहिलं म्हणून ठीक आहे. समजा रात्रीचं येऊन बाहेर गेला तर आपण म्हणलो असतो काय आपल्या लक्षात नसतं सापाला काय. फक्त ते गेट लावा. उचलताय का सर्पमित्र? सर्पमित्र बोलतात ना. आमच्या इथे एक छोटासा असा साप निघालाय 1 फुटी. ते जमून तुम्ही नाही का सध्या पप्पा, तुम्ही काय पाहिलं होतं? सापच पाहिलं पण तिथं नाहीच आहे आता. कुठं गेलं? ह्याच्यात जायला जागा नाही ना. याच्यातला बरोबर येणार आहे ना. Oh my God. आलं का बाहेर? आलं का बाहेर? बापले सुनन सासू. दिसायला नाही फक्त 15-20 मिनिटं झाले, सापच नाही आला. इकडच्या मध्ये असेल तर काहीच नाही बाप्पा, सापच नाही. गेला असेल बहुत. तर सापाला तर खूप सापडलं पण सापडलाच नाही. आता बघू, मे बी तो पळून गेला असेल थोड्या वेळासाठी. आजचा ब्लॉग होणार आहे की आज आपण चाललो आहे साई टेकडीवरती सगळी फॅमिली, मामाची फॅमिली, आशिष मयुरी ते दोघं पण येणार आहेत. तर खूप जास्त मजा येणार आहे. आणि आमच्या बहिणी फर्स्ट टाइम साई टेकडीवर चालले. मस्त ट्रेकिंग करूया आणि तिथे जाऊन असं डबा पार्टी सुद्धा करायची. खूप जास्त मजा येणार आहे. तर लेट्स गो. आता मी ब्लॉग टाकत होते, संडे टू संडेच टाकणं होतं कारण की मला वेळ नसतो. अदरवाईज आठवड्यातून मी 1-2 ब्लॉग टाकतच होती. पहिले मॅनेज होत नाहीये आणि बाहेर जाणं सुद्धा होत नाही. तर आज संडे होतं, सगळ्यांना सुट्टी आहे. म्हटलं चला फिरायला जाऊया, आज सगळ्यांना वेळ आहे. तर चला, मी आता रेडी झाली आहे. थोडा आराम केला होता मी. नंतर ते सापाचं पिल्लू त्याच्यानंतर दिसलंच नाही. कम्फर्टेबल कपडे घातले कारण की वरती चढायचं सुद्धा, ट्रेकिंग करायची तर कम्फर्टेबल पाहिजे. तर मी तर रेडी झाली, पप्पा झालेत, मम्मी झालेत. आता ते दोघांचं रेडी व्हायचं बाकी आहे. ते आले की खाली लगेच निघणार आहोत आपण. आणि कारमध्ये नाही जाणार आहे आपण, 2 व्हीलरवर जाणार आहे कारण की मोकळा श्वास घ्यायचा तिथे. एकदम दिवसापासून घरात तर बोर होत झालंय. तर असं थोडं बाहेर पडायचंय, श्वास घ्यायचाय मोकळा. आता मी केस बांधून घेतलेत कारण की गाडीवर जायचंय तर पूर्ण खराब होतील. जेव्हा आपण टॉपवर जाऊ माउंटेनच्या त्यावेळेस मी सोडेल मस्त जुल्फे. मला असं वाटतंय माझ्या शूज मध्ये साप. हो, मला असं वाटतंय माझ्या शूज मध्ये सापच आहे. सापच नव्हता, दामडू करून टाकलं सकाळी. दिसला असतं तर ठेवायला लागलं. तुम्हाला दाखवताच नाही आला तो साप. मम्मीने पप्पानेच पाहिलाय, काय बघितलं त्यांनाच माहिती. तर पण असं तो दिसला नाही, तशी धाकधूक होती कुठून निघेल काय निघेल सांगता नाही येणार. माझ्या शूज मध्ये बाहेर गेला तो. मे बी तो बाहेर पण गेला असेल, नाही तर इथं पण असू शकतो. एकदम असे डोंगर दिसायला लागलेत आता. आपल्याला ह्या डोंगरावर चढायचं.
कुठे अरे थांब. वा किती स्टाईल मारतोय. आज जरा जास्तच गर्दी आहे. आता इथे तर पोहोचलो आहात. सर्वात आधी आपण दर्शन घेऊया साईबाबाचं, नंतर आपण टेकडी चढूया, ट्रेकिंग करूया. चला चलो. कन्स्ट्रक्शन चालू इथे. खूपच लवकर आले तुम्ही. आताच भूक लागली का दादू? नाही, ग्लास येत होता तो. बापरे, कोणी प्यायचं? भारी ग्लास आहे आज. आता दर्शन झालं. आम्ही चढणार आहोत ही वाली टेकडी. पूर्ण टॉप वरती आपल्याला जायचंय. खूप एक्सायटेड. वरती जाऊन आली, छान वाटते इथे. इथे जेवढी हवा आहे, वरती गेल्यावर तर तुफान असणार. आणि मम्मी इथेच थांबते कारण की मम्मीचा पाय दुखतो. पाणी घेऊन चला फक्त, कारण की चढणं खूप अवघड आहे. बाय बाय. खाऊ नको पूर्ण. चला दादू चल रे. मी वाट बघतोय दोघांची, मयुरी वहिनी आणि आशिष दादाचा. बोर होत आहे सगळे. काय हे खात होते तुम्ही? खाऊन दाखवा बर का. पाऊस आला. आम्हाला वर जायचंय. आम्ही आशिष दादा आणि मयुरी बहिणीचं वाट बघतो. अजून पण नाही आले ते. कॅन्सल करू, खाऊन जाऊ. खाऊन जाऊ, इथंच बसू. तू काय करतोय ते? चलो. मी म्हणलं की लाल माती घ्यायची का? चलो. हो, लोकांनी अर्ध्या डोंगरापर्यंत गाड्या नेल्यात. दाखवते मी पुढे गेल्यावरती. आताच थकलोय आम्ही एवढंसं चढून. आता अवघड रस्ता सुरू झालाय. हे आताच थकले. घ्यायचा का ब्रेक? चप्पल छान घातली तू. आत्ताच इतकं दम लागतो. अजून 50% नाही, 40% झाला. आता एवढंच बाकी आहे. ओ माय गॉड. पप्पा तर थकलेच नाही. सर्वात मागे चला पप्पा आणि मी. ओ माय गॉड, ॲडव्हेंचरस.
आम्हाला इतका दम लागलाय, चक्कर बसले मी 15 मिनिटं नाही 15 मिनिटं बसली, मला थोडं रिलॅक्स वाटतंय. आता वापस कंटिन्यू वरती जायचं होते शेवटपर्यंत. वरचं व्ह्यू वरती आहे. कंटिन्यू घरात आहे, 10 मिनिटं म्हणलं चाललं. आता जस्ट आहे पोहोचले. आल्या आल्या मी पडली होती, मला बोलता पण येत नाही, इतका दम लागले. म्हातारी झाली, इतके लवकर म्हातारी झाली. हे पण आल्यालाच पडलं. आम्ही आले पहिले. हवा कशी लागते, हवा कशी लागते? देव पाऊस यायला लागला. देव दिसला तुला? इतक्या वरती आलो आपण. कुठे देव? तो पक्षी बघा, एकाच जागेवर येतो. उडाला 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 एकाच जागेवर. डान्स बघा. वारं हे सुधरतच नाहीये. केस पण इतके घाण झाले. एक पण फोटो नाही आला छान. आता आम्ही चाललोय एअरपोर्ट बघायला. पाहिली नाही. पप्पा किती खाली गेले. उतरायला काय वाटत नाही. उतरायला सगळे कसे उतरतात. हॅलो, चला ढोकळा खायचा आम्हाला. मम्मी आहे बसलेली खाली. ऑटोमॅटिकच चालली मी खाली. फायनली आम्ही पोहोचलो खाली त्या टोकापासून. मम्मीला भेटू आता. बोर झाली का? आता आम्ही इथे ना भेळ बनवणार आहे, मस्त डब्बा पार्टी करणार आहे इथेच. तर चला तुम्हालाही दाखवतो आमची डब्बा पार्टी.
एकदम टेस्टी दिसतंय. आवडलं का दादू? काय आवडलं? भेळ आवडली की ढोकळा? एक फोटो काढू आता आपण. बापू चालले काय? बापू चालले काय रे मनात? पहाटे 4ला का? हळू खा ना. सगळ्यांचं झालं मीच राहिलो गडबडून गेलं. हळू हळू जेवण करायला आपला